गौतम अडाणी यांचं नाव या ठिकाणी द्यावं लागेल. गौतम अडाणी यांचं नाव या ठिकाणी द्यावं लागेल. त्यांनी 25 कोटी रुपये त्याचा धनादेश. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. परंतु आता अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं बोललं जातंय. राहुल गांधी हे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर सातत्याने कठोर शब्दात टीका करत असतात. शिवसेना उभाटा पक्षाकडून गौतम अदानी यांना लक्ष्य केलं जातंय. नुकताच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात धारावीकरांसाठी अदानी यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. अशातच शरद पवारांनी अदानींचं कौतुक केल्यानं उद्धव ठाकरे मात्र बुचकळ्यात पडल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. महाविकास आघाडीत दोघेही बडे नेते भाजप विरोधात लढताना पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरेंनीही अदानींविरोधात मोर्चा काढल्यानंतर शरद पवार यावर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान अशातच पवारांनी अदानींचं कौतुक केल्यानं उद्धव ठाकरे यांची कोंडी झाल्याचं बोललं जातंय. महाविकास आघाडीचे दोन पक्ष गौतम अदानी यांच्या विरोधात सातत्यानं भूमिका घेत आहेत. मात्र शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत. यापूर्वी अनेक वेळा ते दिसून आले. शनिवारी बारामतीत शरद पवार यांनी गौतम अदानी यांचं कौतुक केलं. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात गौतम अदानी आणि शरद पवार यांची बैठक झाली. अहमदाबाद मधील अदानी यांच्या घरी ही बैठक झाली होती. त्यापूर्वी एप्रिल महिन्यात अदानी यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओकवर भेट घेतली होती. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या रोबोटिक लॅबचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना शरद पवार यांनी गौतम अदानींचं तोंड भरून कौतुक केलं. आणखी एक आमच्या सहकार्याने मदत करायचा निर्णय घेतला. इलेक्ट्रॉनिक पाठवली त्याच्यामध्ये गौतम अडाणी यांचं नाव या ठिकाणी द्यावं लागेल. त्यांनी 25 कोटी रुपये त्याचा धनादेश संस्थेकडे पाठवलेला आहे आणि त्या दोघांच्या मदतीनं हे दोन्ही प्रकल्प आज आम्ही या ठिकाणी उभा करणार आहोत. प्रतिष्ठान या कॉलेजसाठी 25 कोटी रुपयांची देणगी दिल्याबद्दल शरद पवार आणि अदानी यांचं कौतुक. मग त्यात नाही त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? नाही त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न का पडावा? अशा अनेक शैक्षणिक संस्थांना उद्योगपती देणग्या देत असतात. गौतम अडाणी यांच्या संदर्भात काही लोकांची आता आमची मतं आहेत ना धारावी संदर्भात आम्ही त्यांच्या विरुद्ध मोर्चा काढला. तो मोर्चा यासाठी काढलेला आहे की ज्या अटी शर्तींवर त्यांना तो प्रोजेक्ट दिलेला आहे तो काही मुंबईसाठी मुंबईच्या भविष्यासाठी योग्य नाही, ही आमची भूमिका आहे. आता पवार साहेबांच्या संस्थेला त्याने देणगी दिली असेल त्याच्यामध्ये आम्हाला आक्षेप घ्यायचं काय कारण आहे? हां, गौतम अडाणींनी प्रधानमंत्री केअर फंडाला देणगी दिलेली आहे. इतर काही संस्थांना देणग्या दिलेल्या आहेत. मग सगळ्यांना प्रश्न विचारा तुम्ही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.